तुम्हाला माहितीये का, लडाखमध्ये काही असे स्पॉट आहेत जिथे तुम्ही गाफील राहिला तर विषय संपला. दरड कोसळणारा हा स्पॉट बघूया मला लडाख बघायचं या सिरीजच्या भाग 14 मध्ये. खूप अफलातून जागा आहे, खूप अफलातून रोड आहे. प्रत्येक जागेवरती सिनरी पॉइंट बघण्यासारखे आहेत आणि तुम्हाला आता मी थोडासा ह्याचा ग्लिम्प्स दाखवतो, ही कशी नदी दिसते. समोर एवढा सुंदर नजारा, पण मध्येच ही झाडं ना हा व्ह्यू ब्लॉक करतायत. जेव्हा लेहमध्ये आम्ही उतरलो तर लेहमधला हा पहिला दिवस आमचा ॲक्लमटाईज होण्यामध्ये गेला. सेकंड डेला आम्ही ऍक्च्युअल लेह, लडाख आणि इथल्या ज्या जागा आहेत त्या फिरायला सुरुवात केली. आणि डे 2 मधले गुरुद्वारा, मॅग्नेटिक हिल, संगम पॉइंट बघितल्यानंतर आम्ही आता आलोय सिंधू नदीचा सुंदर असा पॅनोरॉमिक व्ह्यू दाखवणाऱ्या शूटिंग स्टोन स्लाइड एरियामध्ये. व्हिडिओमध्ये पुढे सुंदर नजारा तर बघाच, सोबतच बॅकग्राऊंडला वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज सुद्धा ऐका आणि घर बसल्या तिथल्या लाईव्ह मुवमेंटचा अनुभव घ्या, जेणेकरून तुम्हाला लडाख बघता बघता जगल्यासारखं देखील वाटेल. काय क्लास वाटतंय ना, हे आजूबाजूला डोंगर आणि त्यामधून वाहणारी ही निळीशार नदी. ऍक्च्युली बाजूला पांढरं दिसतंय ना, ते फेस नाही आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल इथे प्रदूषण आहे किंवा तो फेस आहे, तर ऍक्च्युली तो बर्फ आहे. हा बर्फ पूर्ण जमा झाला इथे. इथपर्यंतचे स्पॉट जर तुम्हाला आवडले असतील तर अशाच अफलातून स्पॉटसाठी आपल्या चाकरमानी ब्लॉग्स या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ शेअर, लाईक आणि काही सजेशन असेल तर डेफिनेटली कमेंट करा.